नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवोदय परीक्षा सराव प्रश्न संच आणि आजचा घटक आहे परिच्छेद. आपल्याला परिच्छेदावर 5 ते 6 प्रश्न विचारले जातात, तर त्याविषयी आपण आज प्रश्नांचा सराव घेऊया. चला तर मग बघूया. आता हा परिच्छेद आपण सुरुवातीला काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. तर बघा, कृतज्ञता व्यक्त करणे हा माणसाचा उत्तम गुण आहे आणि तो प्रत्येक माणसात असलाच पाहिजे. ही भावना आहे आणि त्यातून इतरांबद्दल आभार व्यक्त करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आपण आपले विचार, शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो. जेव्हा आपण आभार व्यक्त करतो, तेव्हा आपण कृतज्ञ असतो. आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असायला पाहिजे. ईश्वराबद्दलही आपल्या मनात कृतज्ञता असावी, कारण त्यानेच आपल्याला अनेक उत्तम गोष्टी बहाल केल्या आहेत. आपण ईश्वराला अगदी अंतःकरणापासून आभार व्यक्त केले पाहिजे. अगदी कमी वेळात हा पॅसेज आपल्याला वाचायचा आहे आणि त्यावर दिलेली प्रश्न बघूया आता. आभार म्हणजे काय? बघा, एकंदरीत वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. ऑप्शन नंबर ए उच्चता, पर्याय क्रमांक बी उदासीनता, पर्याय क्रमांक सी दुःख, पर्याय क्रमांक डी कृतज्ञता. तर बघा, सांगा तर याचं उत्तर काय आहे? विचार करून जर आपण पाहिलं तर हा पूर्ण पॅसेज एका शब्दावर केंद्रित आहे आणि तो पहिला शब्द म्हणजे कृतज्ञता. म्हणून याचं उत्तर काय असेल बघा, तर याचं उत्तर असेल कृतज्ञता. पुढील उत्तम गुण म्हणजे बघा, तर उत्तम गुण कशाला म्हणायचं? पर्याय क्रमांक 1 क्रूरता प्रदर्शित करणे, पर्याय क्रमांक बी कृतज्ञता व्यक्त करणे आणि पर्याय क्रमांक सी दुःख व्यक्त करणे, पर्याय क्रमांक डी कष्ट सांगणे. तर याचं उत्तर काय असेल? उत्तम गुण. तर आता उत्तम गुण तुमच्यामध्ये केव्हा असेल? तर तुम्ही जेव्हा इतरांसंबंधी कृतज्ञता व्यक्त कराल, तो तुमचा उत्तम गुण. बघा, कृतज्ञता व्यक्त करणे हा माणसांचा उत्तम गुण आहे. तो पहिल्याच याच्यात दिलेला आहे बघा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर कृतज्ञता व्यक्त करणे हे आहे. बघा, पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो? बघा, सद्गुण, कर्तव्य, विचार आणि प्राप्ती. तर बघा, आपल्याला या ठिकाणी बऱ्याच हे बघा, या तिसऱ्या ओळीमध्ये आपण आपले विचार, शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो असं स्पष्ट दिलेलं असल्यामुळे याचा विचार न करता पर्याय क्रमांक सी हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळते. पुढील प्रश्न, हुशार हा शब्द म्हणजे? आता बघा, हुशार म्हणजे काय? बघा बरं, पर्याय क्रमांक ए नाम. हुशार हा शब्द पहा, हा व्याकरणाचा भाग विचारला या ठिकाणी. पर्याय क्रमांक बी सर्वनाम, पर्याय क्रमांक सी क्रियापद आणि पर्याय क्रमांक डी विशेषण. तर आपलं व्याकरण मध्ये झालेलं असेल तर बघा, नाम, नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा स्थितीचे नाम. तर सर्वनाम, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. क्रियापद म्हणजे क्रियादर्शक शब्द आणि विशेषण म्हणजे काय? तर नामाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द. तर तो हुशार म्हणजे एखाद्या नामाविषयी शब्द माहिती सांगताना आपण वापरतो. म्हणून सांगा याचा उत्तर कोणतं असेल? गेस करा. तर राईट, अगदी बरोबर. तर याचं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विशेषण. सद्गुण म्हणजे काय? तर बघा,
आता पर्याय क्रमांक ए गुण, पर्याय क्रमांक बी शौर्य, पर्याय क्रमांक सी दुष्ट, आता पर्याय क्रमांक डी शांती. आता सद्गुण, शौर्य, शांती आणि दुष्ट हे सर्व पर्याय वेगवेगळे आहेत आणि आपण जर या पाठातून या परिच्छेद मधून पाहिलं तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक ए गुण. धन्यवाद. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब